हे बघा पाणी बघा, चिखल बघा कसं केलं आहे ना, पाण्याची काही कमतरता नाही इथे. एवढं मस्त हिरवगार झालं ना. आता थोड्याच महिन्यात हे मोठं झाल्यावर डायरेक्ट मशीन लावून कापून टाकतील. नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. मी प्रजेश पार्टे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे सुरतपासून फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आणि इथे आपण पाहणार आहोत सुरतमधली डबल शेती. म्हणजे मी आलो तो खास ह्या मेडिकल कॉलेजच्या इथे, किरण मेडिकल कॉलेजमध्ये. पण समोर पाहिलं तरी एवढी मोठी शेती बघून असं वाटलं की तुम्हाला पण दाखवावी. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. कुठे जाऊ नका, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. बघा हा कालवा आणि त्याच्यासमोर एक किरण मेडिकल कॉलेज. हे बघा, सुरतमध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला पाण्याची कमतरता अजिबात जाणवणार नाही. कारण की एवढे कालवे पसरवलेत ना गुजरात गव्हर्नमेंटने. इकडे पूर्ण ही शेती केली जाते. सुरत हे बघा, हे समोर दिसते ना, ते सुरत सिटी. मला वाटतं 3 किलोमीटर पण लांब नसेल आणि त्याच्या आसपास ही शेती केली जाते. भात शेती आहे. मी तुम्हाला दाखवतोच पुढे गेल्यावर. एवढे कालवे पसरवलेत ना. हे बघा, आता एप्रिल चालू होईल 2 दिवसानंतर. म्हणजे आज 27 तारीख आहे, म्हणजे 3 दिवसानंतर एप्रिल चालू होईल. आणि इथे पाणी बघा, अफाट पाणी आहे सुरतमध्ये. काही पाण्याची कमतरता नाही. एक कालव्याचं पाणी इथून बाहेर येतं आहे बघा. बाजूला कालवा इथे हा समोर, आणि त्याच्यापासून हा पाणी इथे बाहेर काढलं आहे. आणि समोर पूर्ण दिसते नाही, भात शेती केली, तांदूळ. त्या बाजूला ऊससुद्धा असेल कदाचित. फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर सुरत आहे, म्हणजे सिटी आहे. हा सुरतमध्येच आहोत आपण, पण सुरत सिटी आहे बघा. माझ्या मागे ते बिल्डिंग्स दिसतात ना, तिथपर्यंत सुरत सिटी लागते. आणि याच्या बाहेर मग हे शेती वगैरे केली होते बघा. एवढं जबरदस्त आणि हिरवगार आहे ना मित्रांनो. आपण गावच्या त्यामुळे असं काय बघितलं ना की लय भारी वाटतं. म्हणजे भात शेती वगैरे बघा, पूर्ण जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला शेती पाहायला भेटणार आहे. आता ह्या बाजूला तर सुरत आहे, पण मी ज्या बाजूला बघतोय त्या बाजूला तुम्हाला पूर्ण शेती पाहायला भेटणार आहे. बघा, हे सुरतमधलं सर्वात जे हॉस्पिटल आहे ना, किरण हॉस्पिटल, त्यांचंच इथे हे कॉलेज आहे, किरण मेडिकल कॉलेज. आणि हॉस्टेल वगैरे सर्व इथेच आहे. आणि त्याच्या समोरच आता आपण उभे आहोत. कोसम नावाचं एक ठिकाण आहे, तिथेच आपण उभं आहोत. म्हणजे कोसम गाव आहे त्याच्या बाजूला, हे बघा. आणि इथूनच समोर तुम्ही बघाल ना, इथे स्वामीनारायणचं मंदिर बनते. स्वामीनारायण मंदिर सर्वात मोठं, म्हणजे गुजरातमधलं सर्वात मोठं बोलला तिथं चालेल, एवढं मोठं हे मंदिर आहे. हे काही तुम्हाला दिसतंय ना, एक क्रेन, तिथे सर्वात मोठं मंदिर बनते, स्वामीनारायण मंदिर. आणि या बाजूला सुरतमधलं जे गुजरातमधलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे ना, किरण हॉस्पिटल सुरतमध्ये, त्यांचंच हे मेडिकल कॉलेज आहे. हे ग्राउंड आहे क्रिकेटसाठी. आणि ही शेती एवढं भारी वाटलं ना बघून. हे बघा पाणी बघा, चिखल बघा कसं केलं आहे ना, पाण्याची काही कमतरता नाही इथे. एवढं मस्त हिरवगार झालं ना. आता थोड्याच महिन्यात हे मोठं झाल्यावर डायरेक्ट मशीन लावून कापून टाकतील. एवढं जबरदस्त. काही लोकांचे इथे फार्म हाऊससुद्धा आहेत मोठमोठे सुरतमधलेच. एवढी जबरदस्त आहे. पाणी बघा किती आहे ते बघा, मी झूम करून दाखवतो. हे बघा, हे सर्व पाणी आहे. आत्ता एप्रिल संपत आला आहे, म्हणजे 27 तारीख आहे आज, तरीसुद्धा इकडे पाण्याची बघा किती जबरदस्त सोयाने केले. पावसाळ्याची काही अजिबात गरज नाही ते. आता पाऊस आला की हे कापल्यानंतर दुसरी पुन्हा शेती, डबल पीक काढलं जाईल. चला मित्रांनो, ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.